देशभरात डिझेलचे आणि पेट्रोलचे दर वाढले असून आपण माझ्या पाठीमागे दृश्य पाहू शकताय की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर सलग 10 दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलची वाढ झाल्याचं आपल्याला चित्र पाहावयास मिळतंय। पेट्रोल 95 पैशांनी वाढलेले आहे तर डिझेल 90 पैशांनी वाढल्याची या ठिकाणी चित्र पाहावयास मिळतंय। एकंदरीत इंधन वाढीचा फटका जो आहे हा सर्वसामान्यांच्या खिशाला बसला असून मासिक बजेटमध्ये देखील कोलमडलेलं या ठिकाणी चित्र पाहावयास मिळतंय। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी देखील व्यक्त केली जाते। मी आता उभा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर। आणखी ही सध्याची परिस्थिती पाहिली तर मुबलक डिझेल आणि पेट्रोल साठा आहे। ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असे देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। परंतु सतत या दरवाढीचे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। त्यामुळे पेट्रोल पंपावर काही ठिकाणी गर्दी तर काही ठिकाणी सुरळीत झाल्याचं चित्र दिसत आहे। एकीकडे जर पाहिलं तर ग्राहकांमध्ये या इंधन दरवाढीचा संताप नाराजी देखील व्यक्त केली जाते। त्यामुळे सरकारने यावर तातडीच्या उपाययोजना कराव्यात अशी देखील मागणी आता वाहन चालकांकडून होताना दिसते। नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड।